मित्रांनो, चंद्रपूर येथील शेतकरी रोशन सदाशिव कुडे यांचा किडनी विकण्याचा प्रकार आपल्या अंतःकरणाला हादरवून सोडणारा आहे. 1,00,000 रुपयाचे कर्ज तब्बल 74 लाख रुपयापर्यंत वाढावे आणि माणसाला आपली किडनी विकण्यास भाग पाडले जावे, हे केवळ एका व्यक्तीचे दुःख नाही, तर संपूर्ण व्यवस्थेचे अपयश आहे. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी मोजली जाते, पण त्या आकड्यामागचं दुःख कुणाला दिसत नाही. चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आलेली ही घटना केवळ धक्कादायक नाही, तर व्यवस्थेच्या अपयशाचं जिवंत उदाहरण आहे. सावकारीच्या फासातून सुटका नाहीच, हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातला मिंथूर गावात राहणारा रोशन सदाशिव कुडे या शेतकऱ्याच्या आयुष्यात घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. कर्ज फेडण्यासाठी या शेतकऱ्याला स्वतःची किडनी विकावी लागली. निसर्गाशी 2 हात करणारा बळीराजा सावकारी पुढे मात्र पूर्णपणे हरला. मित्रांनो, आकडेवारी स्वतःच भयावह वास्तव सांगत आहे. शेतकरी आत्महत्यांची वाढती संख्या, अनेक कुटुंबांना सरकारी भरपाई नाकारली जाणे आणि विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या भागांवर पडणारा प्रचंड आर्थिक ताण, या शोकांतीच्या मुळाशी व्याजावर आधारित कर्ज व्यवस्था आहे. व्याजमुक्त आणि मानवीय वित्त पुरवठ्याच्या अभावामुळे शेतकऱ्यांना सावकारांकडे जावे लागते, जिथे कधीकधी महिन्याला 40% व्याज आकारले जाते. परिणाम काय होतो? कर्जाच्या विळख्यात सापडलेला शेतकरी आशा हरपून बसतो. पण सन्मानाने जगणे हा प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार आहे. मित्रांनो, आता वेळ आली आहे की सरकारने ठोस हस्तक्षेप करावा. सावकारीवर कठोर निर्बंध लादावेत. कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याची भाषा एकेकाळी करण्यात आली होती. आता ती प्रत्यक्ष करून खाजगी सावकारी बंद करण्यात यावी, जेणेकरून कोणताही शेतकरी पुन्हा कधीही अमानुष कर्ज आणि त्याच्यातून निर्माण झालेल्या नैराश्याचा बळी पडू नये. माझ्या या विश्लेषणावर जरूर विचार करा आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओला लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि महाराष्ट्र टुडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.